मामे भाऊ, आत्ते भाऊ आणि काकाच्या मुलाला म्हणतात चुलत भाऊ. ओके, आलं लक्षात? काके भाऊ नाही. ओके. तुला ट्रेकिंग करायला आवडतं का? कुठे कुठे जाऊन आलेस? सिंहगड, कळसुबाई आणि कळसुबाईला काय आहे बेटा? ते नाशिक मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे. वरती जाऊन आलेस तिथे? राहावं लागतं हो. म्हणजे टॉप वर जायचं, राहायचं, कारण की तो चढूस पर्यंत रात्र होत आणि मग परत उतरायचं. रात्रीच परत उतरायचं? नाही, मग राहायचं आणि मग तिथे काय उद्या मिळतं का? भजी, वडा, बिडा काही खायला? जेवण असतं रात्रीचं. हो. मग तिथे लोक वरती राहतात? हो. घर आहेत त्यांची? हम्म तुला उंचीची भीती नाही वाटत का? ते खालती बघूच नाही शकत ना. पण आपल्याला तर माहिती असतं आपण वरती आहोत म्हणून. हो, पण ते दिसत नाही ना. असं दिसत नाही तर भीती वाटत नाही. नाही. मग भूत आपल्याला दिसत नाही तरी भीती. तुझी मैत्रीण होती थोड्या वेळापूर्वी, ती मला म्हटली की मला भीती वाटते भूताची. मग दिसत नाही त्या गोष्टीला आपण का घाबरतो? आपल्याला वाटतं ते होईल. अच्छा, आपल्याला असं वाटतं की ते होईल. उदाहरणार्थ बर, पृथ्वी फिरते का? हो. नक्की. मग आपण कळसुबाईवर झोपलोय आणि पृथ्वी फिरली आणि आपण घरंगळीत खाली पडलो तर? पण गुरुत्वाकर्षण आपल्याला जमिनीशी चिटकून ठेवतं. खाली पण तर जमीनच आहे का नाही? हो. मग गुरुत्वाकर्षण तिथे पण काम करेल ना. हे बघ, इथे आता तू आहेस बरोबर. हो, पण तो डोंगर असा आहे. हा बरोबर, डोंगर असा आहे ना. आणि ही पृथ्वी फिरली फिरली काय होईल? अशी नाही फिरत ती. मग अशी फिरते ना. अशी आहे, अशी. मग तिकडे पण पडेलच ना. हो, पण टेंटला खिळे लावलेले असतात. अच्छा, टेंटला खिळे लावलेले असतात म्हणून आपण पडणार नाही. ओके, व्हेरी गुड. आणखीन कशामुळे पडणार नाही आपण? कळसुबाईवर आपण रात्री झोपलो आहे आणि पृथ्वी फिरते आहे, तर ते कळसुबाईचं शिखर पण फिरत असेल का नाही? समजा इथे शिखर आहे, फिरत असेल तर आपण पडणार नाही कारण आपल्या टेंटला खिळे. परफेक्ट. आणखीन आणि खालचं गुरुत्वाकर्षण एवढ्या वरती नाही खेचणार. एवढ्या वरती नाही खेचणार? नाही. नाहीतर आता हिमालय असेल तर तिकडनं कोणीतरी विमानाला खेचून घेईल. अच्छा, गुरुत्वाकर्षण विमानाला खेचून नाही घेत? नाही. आता तुला सांगतो, ही पृथ्वी आहे, इथे आपण आहोत आणि आपण इथे का आहोत? कारण आपण गुरुत्वाकर्षणामुळे इथे चिटकलोय. असं कल्पना करूया की आपण चिटकलोय, आपण यातून पुढे जाणार नाही आहोत. इथून कदाचित पुढे जाऊ, पण हे जे अंतर आहे हे गुरुत्वाकर्षणात आहे. मग ज्यावेळेस पृथ्वी अशी फिरते त्यावेळेस आपण अशीच चिकटलेले असतो, पण आपल्याला हे जाणवत नाही की आता आपण उलट आहोत कसं उलट आहोत. बरोबर, कारण आपल्या दृष्टीने आपण तर सरळच आहोत. ओके,
म्हणून आपण पडत नाही. लक्षात येते तुझ्या? असं इथे खाली जरी आली तरी आपण इथेच असतो. आपण जी कल्पना करतो की अशा गोलावरती आपण आहोत आणि गोल असा फिरला की आपण खाली पडून जाऊ, असं नाही होत. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम, तुझं उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे टेंटच्या खेळांमुळे आपण पडत नाही असं नक्की नाहीये. ओके. कारण की आम्ही त्या दिवशी टेंटला खेळच नव्हते लावले. अरे मग पडले नाहीत तुम्ही? बरं, तुला टेंट मध्ये राहायला आवडतं? कधी कधी. का आवडतं रे? कारण की तिकडे म्हणजे असं मोठी जागा नसते आणि छोटी जागा असते. मग छोट्या जागेत राहायला तुला आवडतं? का रे आवडतं छोट्या जागेत? म्हणजे असं का असं असतं की तुझी स्पेस असते, तुझी जागा असते म्हणून आवडतं? नाही, मी मित्रांना पण बोलवतो ना टेंट मध्ये. कारण म्हणजे तू बोलतस ना, समजा खूप लोक येऊन राहायला लागली टेंट मध्ये तर चालेल का तुला? नाही, कारण की एकतर ते गर्दी होते आणि मग झोपता नाही येत नाही. म्हणजे एका टेंट मध्ये 3 किंवा 4 जण झोपू शकतात. ओके, समजा तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत आणि टेंट आहे एवढा, 3 लोक बसणार, कोणाकोणाला देशील? मी माझ्या ताईला घेईन. ती तर तुला पाणी देत नाही. हो, पण आई बाबा नसतील तर मला तिच्याच सोबत झोपायला लागतं. हो का? म्हणून तू पाणी देतोस? नाही तर ती म्हणते आज मी तुला झोपू नाही देणार. फारच ब्लॅकमेल करते तुला. ब्लॅकमेल करणं म्हणजे काय बेटा? ती एक तर धमक्या देते तुला, ब्लॅकमेल करते की हे केलं तर हे करेल, हे केलं तर हे करेल, हे तू केलंस तरच हे करेल, त्याला म्हणायचं ब्लॅकमेल. तू अभ्यास केला नाहीस तर मी तुला नापास करीन. हे नाही करू शकत ती. नाही करू शकत का? कारण की पास करणं किंवा नापास करणं हा शाळेचा नियम आहे. शाळा ठरवेल. ती नाही शाळेचा नियम असा आहे की पास करायचं का नापास करायचं हे आम्ही ठरवणार. कोण? शाळेतली मुख्याध्यापिका. पण मग खूप अभ्यास केला असेल तरी नापास करतात? नाही. मग नियम काय असतो? की जर का नीट आणि सगळी उत्तर बरोबर असतील किंवा काही एकदम 4-5 उत्तरच फक्त चुकीची असतील तर पास करणार. अच्छा, पास म्हणजे काय? की पुढच्या वर्गात पाठवायचं, पुढच्या वर्गात ढकलून द्यायचं. आणि नापास म्हणजे काय? त्याच वर्गात ठेवायचं. मग वाईट वाटतं का त्याच वर्गात राहिल्यावर? तेव्हा वाईट वाटतं, पण मग नवीन मित्र मिळतात. म्हणजे नापास झाला तरी हरकत नाही असं तुझं मत आहे का? हरकत नाही असं नाही, पण छोटासा फायदा होतो. काय फायदा? नवीन मित्र मिळतात. नवीन मित्र मिळण्यासाठी नवीन मुलांशी भेट होते. नवीन मुलांशी भेटायचं असेल आपल्याला तर नापास व्हायला हरकत नाही. म्हणजे तुला नवीन मित्रांना भेटायचं असेल तर तू नापास होशील असं मुद्दामून नाही होणार, पण झालं तरी. म्हणजे खरं तर तू असं म्हणतोयस की मी नापास झालो तर मी मला एक चांगलं उत्तर देईल की आता मला नवीन मित्र माहिती, म्हणजे माझं दुःख कमी होईल नापास होण्याचं. पण मी असं नाही करणार की मला नवीन मित्र हवेत, हे मित्र बोर झालेत म्हणून मुद्दामून नापास होणार. किती मित्र आहेत तुला? 42 नाही 43. मोजून ठेवलेस तू मित्र? 42 नाही 41. 41. सांग बरं नाव आता बघूया. मित्राचं नाव पाठ असतं का नाही आपलं? 41 नाही आहेत. मला काही मित्र शाळेतले काही मुलं आवडत नाही. का नाही आवडत? कारण की ते काय म्हणू, काहीतरी म्हण. ते मला आवडत नाही ते जे वागतात. बरोबर, काय वागतात ते असं? म्हणजे कोणीतरी असं वागतं जे तुला आवडत नाही असं काय? की ताई खंजिरी वाजवतात, आम्ही आमच्या हातात पाट्या असतात ना चित्र काढण्यासाठी, ते म्हणतात इकडे पाट्या नाही ठेवायच्या आणि ते गोंधळ करतात. म्हणजे गोंधळ केलेला तुला आवडत नाही असं तुला म्हणायचं? ओळीत जायला पाहिजे ना, नियम पाळायला पाहिजे असं तुला म्हणायचंय? ओळीत जाणं हा नियम पाळण्याचा प्रकार आहे. आणखीन सिग्नल पाळायला पाहिजे का?
काय असतात सिग्नल? कुठल्या रंगाचे सिग्नल असतात? लाल, पिवळा आणि हिरवा. हिरवा म्हणजे थांबायचं? नाही, हिरवा म्हणजे जायचं. ओके. लाल म्हणजे थांबायचं. पिवळा म्हणजे गाडी हळू करायची, कारण की आता लाल. समजा मी सिग्नलवर उभा आहे आणि पिवळा लाईट लागलाय, तर मी गाडी हळू करून चालू द्यायची? नाही, मग आधी हिरवा लागतो म्हणजे जा, मग पिवळा लागतो की जरा गाडी हळू करा, कारण की तुम्हाला थांबायला लागणार आहे, आणि मग लाल लागतो. अच्छा, म्हणजे पिवळा झाला की थांबा, लाल लागला की थांबा, दोन्ही वेळी थांबा. पिवळा म्हणजे गाडी हळू करा, कारण की तुम्हाला थांबायचंय. मला काय वाटतं तुला सांग, लाल लाईट लागला म्हणजे थांबा, पिवळा लाईट लागला म्हणजे वाट पहा नाही, गाडी हळू करा, नाहीतर इकडे म्हणजे गाडी हळू करा. गाडी जोरात करायचं काय असतो? गाडी जोरात करायचा नसतो. आता सिग्नल मध्ये टायमर लागलेत ना, तर 5च्या खालती आला की गाडी सुरू करायची, असं कळतं. नाही, पण आपला मुद्दा असा आहे की पिवळ्या लाईटाचा अर्थ काय? शोधशील? माहिती नाही आता. नाही. लाल माहिती आपल्याला, हिरवा माहिती आहे. ओके. पिवळ्याचं आपल्याला अजून माहिती नाही, ते आपण शोधायला पाहिजे. ओके. नाती चांगली होण्यासाठी काय काय करायला पाहिजे? जाऊ दे, नाती म्हणजे काय रे? नातं म्हणजे तुझं तुझ्या आईबाबांशी नातं आहे, तुझं तुझ्या मित्रांशी नातं आहे. चांगलं नातं असतं, वाईट नातं असतं का? वाईट नातं पण असतं. बर, चांगलं नात्यासाठी काय काय करायला पाहिजे? कोणीच कोणाला पाणी मागायला नको. सगळ्यांनी आपापलं पाणी आपलं घ्यायला पाहिजे. ताप आला तरी आपलं आपलं पाणी घ्यायचं. झोप येत असली तरी आपलं आपलं पाणी घ्यायचं. 2 मिनिटांनी घ्यायचं. म्हणजे काय होईल 2 मिनिटांनी? झोप जाईल. 2 मिनिटांनी झोप जाते का बेटा? पक्की? अशी कितीदा तुझी 2 मिनिटांनी झोप गेली आहे? खूपशा वेळेला गेली. खूपशा वेळेला म्हणजे काय? म्हणजे खूपदा गेली आहे. ओके. राग येतो त्यावेळेस काय करतो? तेव्हा मी कोणाशी बोलत नाही. अच्छा, म्हणजे राग आला की कोणाशीही बोलू नये. थोडा वेळाने बोला परत. का? म्हणजे राग असेल तो जातो ना. राग येतोच का पण? एखाद्या माणसाने काही चूक केली. हे बघ, जेवण झाल्यावर ढेकर येतो का नाही? राग काय येतो? जर का तुम्हाला एक इलेक्ट्रिसिटी सेट मिळालं. इलेक्ट्रिसिटी सेट मिळाला. त्याच्यात वायर्स आणि सेल जोडून लाईट लागते. बरोबर. आणि त्याच्यात 4 हे करायला क्रिएटिव्हिटी. 4 क्रिएटिव्हिटी करायची. आणि त्याच्यात तुम्हाला 2च लाईट दिले, तर तुम्हाला राग येणार का? आपल्याला 4 लाईट थोडी लावायच्या, 4 क्रिएटिव्हिटी करायच्यात ना. पण प्रत्येक क्रिएटिव्हिटीत लाईट आहे ना. पण तोच लाईट वापरता येईल की? हो, पण मग एकाच वेळेस 4 लाईट थोडी लावायची. एकाच वेळेस नाही, पण एक गोष्ट बनवली की आपल्याला ती खूप आवडते ना, मग आपल्याला ती मोडावीशी नाही वाटत. अच्छा, असं काय काय तुझ्या आयुष्यामध्ये? ह्याच बाबतीत असं एक झालंय, माझ्या मित्राकडे पण एक इलेक्ट्रिसिटी सेट होता. त्याच्यात सगळं कमी दिलेलं. कोणी? त्यांनी ते बनवलंय आणि दिलं. आम्हाला राग आला. दोघांना मिळून एकत्रित राग आला. अरे बापरे, डबल. की असं का दिलंय?
जेवढ्या क्रिएटिव्हिटीज आहेत आणि जेवढ्या लाईटच्या क्रिएटिव्हिटीज आहेत तेवढ्या लाईट्स द्यायला पाहिजे ना, किंवा एखाद 2 एक्स्ट्रा. एक्स्ट्रा का द्यायच्या? हे बघ, हे मला कळतं की 4 द्यायला पाहिजे. एक्स्ट्रा का द्यायच्या? त्यांना राग येईल ना. पण जर का येता येता म्हणजे पार्सल आणतो ना आपण, तर येता येता फुटल्या तर आपण सिंक मध्ये कप ठेवायचा नाही हे ठरलंय ना, त्याचा नियम ठरलाय ना. का नाही ठेवायचा? कारण तो फुटू शकतो. तसं येता येता पार्सल आपण घेतलं की ते कोणाचं आहे? आपलं. जबाबदारी कोणाची आहे? आपली. मग फुटल्यावर जबाबदारी त्यांची कशी? हो, पण आपण काय आता ते ट्रान्सपरंट बॉक्स मध्ये कसं ठेवणार? मग ते बंद बॉक्स मध्ये येतं. पण मग घेताना आपण पाहून घेत नाही. जेव्हा म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की फुटू शकतं आणि फुटल्यावर अडचण होऊ नये म्हणून 1-2 जास्तीचे देऊन टाकावे. अच्छा, मग तू काय सांगितलंस पुढे रागाला? की असं का दिलंय? मग निषेध व्यक्त नाही केलास का तू? म्हणजे आपलं ठरलं ना मगाशी, निषेध म्हणजे काय? मला न आवडणाऱ्या गोष्टीविषयी माझं मत जे काय आहे ते प्रदर्शन करणं, की तुम्ही माझ्याशी असे वागलात ते मला आवडले नाही. ते मी आता ज्यांनी बनवलंय आणि ज्यांनी ते पॅक केलंय त्यांच्याकडे कुठे जाऊन सांगणार की हे मला आवडलं नाही? त्यांना कसं कळणार की तुला काय हवं आहे आणि तुला कसला राग आलाय ते? आपला राग आलाय तर समोरच्याला कळलं पाहिजे ना की मला राग आलाय. बरं, पुढे काय केलं मग तुम्ही? मग आमच्याकडे आम्हाला एक असं हे मिळालं ज्याच्यात जे नव्हतं ते लागणार नव्हतं. बरोबर बेटा, हे बघ, आमच्याकडे एक हे असं होतं जे लागणार होतं ते लागणार नव्हतं. मला काहीच कळलं नाही की तुला काय लागणार होतं, काय हवं होतं. म्हणजे आमच्याकडे LED लाईट्स नव्हत्या. आणि आम्हाला एक क्रिएटिव्हिटी अशी मिळाली, म्हणजे एक बनवायचं असं मिळालं की ज्याच्यात LED लाईट्सची गरजच नाही. अच्छा. तर आम्ही ते एक बनवलं. आमचं ठरलेलं 2 बनवायचे, पण सगळ्या ह्याच्यात LED लाईट्स होत्या. 4 बनवायचे ठरले होते ना? हो, पण त्यावेळेस. तर मग प्रत्येक ह्याच्यात LED लाईट्स होते, फक्त एकात नव्हते. आणि आम्हाला 2 बनवायचे होते, कारण की मी पहिल्यांदाच बनवत होतो. पण त्याच्यात LED लाईट्सच नव्हते, दिलेलेच नव्हते. म्हणजे तर राग येणार की नाही, की जरा तरी बघून द्यावं ना. मग काय केलं तुम्ही? तर मी ते एक बनवलं आणि सोडून दिलं, कारण की त्याच्यावर काही उपायच नव्हता. नुकसान कोणाचं झालं? आमचं. मग राग करून उपयोग काय झाला? म्हणजे नुकसान तुमचंच झालं. जे आम्ही चिडलेलो त्यांच्यावर. चिडणं म्हणजे राग का? जे आम्हाला चिडणं वेगळं आणि राग वेगळा. बरं, काय फरक आहे चिडणं आणि रागामध्ये?